नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार पक्ष द्वारा लोकसभा का टिकट सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा को मिलने से कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों ने जताया विरोध और पत्रकार परिषद का आयोजन कर सुरेश टावरे, दयानंद चोरगे और रशीद ताहिर ने पत्रकारों को जानकारी देते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। सर्वप्रथम सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि एक आनंदाची गोष्ट वाटते की इथे आज थोडे सर्व चॅनलवाले इथे हजर आहेत आणि ते पण अर्ध्या एक तासाचे शॉर्ट नोटीस मध्ये सर्व इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी हार्दिक तुमचं अभिनंदन करतो। सर्वप्रथम एक जे काल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भिवंडी लोकसभेसाठी बाल्या मामा म्हात्रे यांचं नाव घोषित केलं, हे गोष्टीचा आम्ही निषेध करतो। कारण कोणत्याही प्रकारे आमच्या वरिष्ठांनी त्याला मान्यता न देता हे नाव घोषित केलेलं आहे, त्याला आमचे भिवंडीचे सर्व लोक त्याला कडाडून विरोध करतात। कारण ही जी भिवंडी लोकसभा आहे ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची आहे, वर्षानुवर्ष इथे काँग्रेस पक्षात लढत आलेला आहे आणि जिंकतही आलेला आहे। परंतु आता भाजप गेल्या 2 वेळा 2014 आणि 19 ला ते इथे जिंकलेले असताना 2024 ला खूप चांगलं वातावरण आहे। सर्व भिवंडी लोकसभेची जनता ही कपिल पाटीलच्या विरोधात आहे आणि 100% काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार। त्या दृष्टीने आम्हाला आमच्या काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांनी सांगितलं होतं की ही भिवंडी लोकसभा ही काँग्रेसच लढवणार आणि काँग्रेसचाच उमेदवार असणार। परंतु काल जे घडलेलं आहे ती चांगली गोष्ट घडलेली नाही आणि म्हणून आम्ही आज सर्व इथे एकत्र झालेलो आहोत। सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। आणि ते पण अशा व्यक्तीसाठी ही सीट घेतलेली आहे तर तो आजपर्यंत कोणत्या पक्षात एका ठिकाणी राहिलाच नाही। गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी 7 वेळा पक्ष बदल केलेला आहे। त्याच्यामध्ये आमचे आदरणीय शरद पवार साहेबांनी कोणती गोष्ट बघितली आणि त्याच्याकरता ही सीट खेचून घेतली काँग्रेसची, हेच आम्हाला कळत नाही। त्याच्यात आम्हाला थोडं हे कळलंय तर बोलतो तुम्ही 2 वेळा ही सीट हारलेली आहे, परंतु आम्ही 2 वेळा हारलो असलो तरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजप ही वारंवार निवडणुका जिंकत आलेल्या आहेत। जास्तीत जास्ती मतदारसंघांमध्ये त्यांचा विजय झालेला असताना भिवंडी लोकसभा एक अशी आहे तर ती कमी मतात हारलेलो आहे। कारण आपण ठाणा आणि कल्याणचा विचार केला तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढले होते मागचे 2019 ची, तर तिथे 4 लाख 4.25 लाखांनी ते हारलेले असताना त्यांना कोणताही अधिकार होत नाही तेही भिवंडीमध्ये तुम्ही 2 वेळा हारले असं बोलण्याचं। तरी आम्ही सर्व आतापर्यंत आम्ही हार मानलेली नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचा वरिष्ठ या भिवंडी लोकसभेतून फ्रेंडली लढतसाठी आम्हाला नक्कीच परवानगी देणार आणि जर फ्रेंडलीसाठी आम्हाला उमेदवारी दिली दोघातून कोणालाही किंवा इतरही कोणी काँग्रेसचा इच्छुक असेल, जो काँग्रेसचा नेहमी काम करणार असेल अशा व्यक्तीला दिले तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी मेहनत करू आणि ही सीट निवडून आणू। काल जे आमचे वरिष्ठ नेते यांना विश्वासात न घेऊन जे राष्ट्रवादीचे पवार गटातील उमेदवार भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पवार गटातून उमेदवारी जाहीर केलेली आहे, हे खरं तर अत्यंत चुकीचं आहे। कारण मी ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर केली त्याच्या अर्ध्या तासांनी मी आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना नानांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही उमेदवारी कशी जाहीर केली। त्याच वेळी मला समजलं की मागच्या 10-15 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता
शिवसेनेने सांगलीची जागा जाहीर केली, अशा पद्धतीने राष्ट्रवादीने सुद्धा काँग्रेसला विश्वासन न घेता काल पवार गटातून उमेदवारी या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर जाहीर केली. खरं तर भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाचा उमेदवार आतापर्यंत तिथे जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून तिथे लढवत आहे आणि जवळपास 9 वेळा भिवंडी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले होते. स्वर्गीय दामू शिंगरासाहेब हे 6 वेळा खासदार निवडून आले. त्याच्यानंतर शंकरनाम साहेब हे निवडून आले, लहानू शिरवा कोम हे निवडून आले आणि पालघर ठाणा ज्या वेळेला एक जिल्हा होता त्या वेळेला ठाणा लोकसभा आणि डहाणू लोकसभा आणि डहाणू लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी तालुक्याचे सर्वाधिक मतं आदरणीय स्वर्गीय दामू शिंगरासाहेब यांना मिळत असताना या जागेवर ते 6 वेळा निवडून आले. आणि ज्या वेळेला 2009 मध्ये या दोन्ही जिल्ह्याचा जेव्हा विभाजन झाला त्या वेळेला 4 लोकसभा त्या ठिकाणी झाले. त्याच्यामध्ये कल्याण लोकसभा, ठाणा लोकसभा, भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा. आणि 2009 मध्ये जेव्हा भिवंडी लोकसभा मध्ये आमचे सन्माननीय सुरेश टावरे यांना काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळाली आणि त्या वेळेला 2009 मध्ये ते सर्वाधिक मतांनी ते निवडून आले. आणि अशा या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ही जागा जर काँग्रेस पक्षाने 9 वेळा जर जिंकली असेल तर ही जागा पारंपरिक असताना सुद्धा हे पवार गटांनी हे जो इथे उमेदवार जो बालेमामाला जो जाहीर केला हा अत्यंत चुकीचा आहे. आणि मी तर पवार साहेबांना विनंती करतो की ज्या वेळेला तुमचे प्रत्येक वेळोवेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या बैठका चालू होत असताना तुमच्या तोंडातून नेहमीच एक वाक्य यायचं की आपण ही निवडणूक एकमताने आपण लढलो पाहिजे, कारण या देशावर संविधान आपल्याला टिकवायचं आहे. आता या भिवंडी लोकसभामध्ये कुठल्या पद्धतीने तुम्ही संविधान टिकवण्यासाठी ही जागा तुम्ही राष्ट्रवादीला घेतली? कारण ज्या वेळेला 2014 मध्ये या मतदारसंघातून खासदार कपिल पाटील निवडून आले आणि ज्या वेळेला त्यांनी या राष्ट्रवादी सोडून जेव्हा तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला त्या वेळेला जवळपास 70 ते 75% तो राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन केलं आणि उरलेली जी भारतीय जनता पार्टी होती ती मागच्या वेळेला गेल्या वर्षी अजित पवारांचा जो गट जो राष्ट्रवादीमधून सोडून गेला त्या वेळेला अजित पवारांच्या गटामध्ये जवळपास उरलेली जी काही राष्ट्रवादी होती त्यातून जवळपास 70 ते 80% ही अजित पवारांच्या सोबत गेली. आणि जवळपास या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 22 लाख मतदान आहे. या 22 लाख मतदानापैकी राष्ट्रवादीकडे 22,000 सुद्धा मतदान नाही. आणि ते कुठल्या अधिकाराने सांगतात की भिवंडीमध्ये आमचे 18 नगरसेवक आहेत. अरे तुम्ही जेव्हा 18 नगरसेवक जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातून बोलता त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे की 2017 मध्ये जे तुमच्याकडे 18 नगरसेवक जे आलेले आहेत ते 2017 मध्ये काँग्रेस पक्षातून चिन्हातून ते निवडून आलेले होते. आणि ज्या वेळेला ते तुमच्याकडे 18 नगरसेवक गेल्यात आणि त्यातून सुद्धा 7-8 नगरसेवक हे अजित पवारांच्या सोबत नजीमुल्ला सोबत ते अजित पवारांमध्ये गटामध्ये सामील झाले. म्हणजे तुमच्याकडे राहिले किती उर्वरित 7 ते 8 काही नगरसेवक राहिलेले आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचे 7 किंवा 8 किंवा 18 नगरसेवक बोलता हे कधी बोललं पाहिजे की ज्या वेळेला भिवंडीमध्ये पुन्हा या महानगरपालिकेची निवडणूक येईल आणि त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या त्या चिन्हावर जर ते नगरसेवक निवडून आले तर तुम्ही तुमचे बोलले पाहिजे. हे खोटपणाने जे तुम्ही जर तुमच्या वरिष्ठांना सांगतात आणि ते वरिष्ठ काहीतरी ऐकून आणि या ठिकाणी आमचं पारंपरिक जी जागा काँग्रेस पक्षाची होती आणि त्या ठिकाणी जर पवार गटाला गेलेली पवार गटाला जी उमेदवारी जी जाहीर केलेली आहे हे खरं चुकीचा जो काल जो काय विषय झाला तो चुकीचा झालेला आहे.
आणि आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलताना सांगितले की भिवंडी आणि सांगलीचा अजून तिढा सुटलेला नाही, कारण हे आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता ही जागा त्यांनी राष्ट्रवादीने सोडलेली आहे. तरी मी कालच पत्रकारांना कालच ही बातमी दिलेली आहे आणि माझ्या तमाम भिवंडी मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना, माझ्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांना, महिला अध्यक्षांना, सर्व युवक अध्यक्षांना, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितलेले आहे की जो जाहीर झालेला उमेदवार आहे हा काही महाविकास आघाडीतून काही उमेदवार नाही आहे, हा राष्ट्रवादींनी स्वतःनी जाहीर केलेला उमेदवार आहे. तरी कुठल्याही प्रकारे त्यांची जी काही बैठका सभा असतील अशा ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षातील कोणी कुठल्याही पदाधिकारी जाऊ नये ही विनंती त्यांना मी कालच केलेली आहे. जोपर्यंत आपल्याला वरून आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं नाही. या माध्यमातून कालच मी त्यांना सांगितलेले आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी ही जी पारंपरिक जी जागा आहे या जागेवर ही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जी जागा आहे या जागेवर संपूर्ण कोकणाचा भवितव्य आहे. या कोकण मध्ये टोटल 7 लोकसभा आहेत, 42 विधानसभा आहेत आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा नंतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आणि ही जागा जर आपल्या हातून गेली तर या कोकणमध्ये पूर्ण कोकणातून आपण आपला काँग्रेस आणि आपला पंजा हद्दपार होणार आहे. आणि हेच काही आपल्या मित्र पक्षांना नाही पाहिजे म्हणून त्यावेळी षडयंत्र रचलेलं आहे. आणि या माध्यमातून या जागेवर ज्यांचा कुठल्याही प्रकारचा अस्तित्वच नाही अशा पक्षाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तरी या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही सर्व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी इथे आम्ही जमलेलो आहोत. आणि जरी आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी ही जागा समजा जर प्रोटोकॉल मध्ये जर ही जागा जरी सुटली तरी आम्ही हे जे नेते लोक इथे जमले आहोत असेच आम्ही जमणार आहोत. आणि जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी, जे नेते लोक सांगतील या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जे काही सांगतील त्याचा निर्णय आम्ही पुढे घेणार आहोत. कल जो है तकरीबन 7 बजे एनसीपी का ऐलान आया कि ये जगह जो है भिवंडी लोकसभा की ये एनसीपी ने कैंडिडेट का ऐलान किया है. उसी वक्त बालिया मात्रे का मेरे पास फोन आया था. मैंने उससे कहा कि ये महाविकास आघाड़ी का ऐलान है क्या? उसने कहा महाविकास आघाड़ी का ऐलान है. लेकिन बाद में हमने जो पार्टी के वरिष्ठों को फोन किया तो उन्होंने कहा कि हमारा ऐलान नहीं है, ये एनसीपी का अपना ऐलान है. मेरा ये कहना है कि एनसीपी का भिवंडी पूरे लोकसभा की मैं बात नहीं कर रहा हूँ, लेकिन भिवंडी शहर में एनसीपी 0 है. इनका एक सिंगल नगर सेवक नहीं है. 2012 में इनके 8 नगर सेवक थे, वो 2017 का इलेक्शन आते आते 0 हो गए, एक भी नगर सेवक नहीं है. अब ठीक है, जिनको हमने डिस्क्वालीफाई के लिए डाला उनको ये लोग जो है पार्टी में लेके उनकी ताकत दिखाते हैं, तो ये चूंकि सा उनका कोई भी नहीं है और आज वो लोग डिस्क्वालीफाई हैं. ये कहने का ये मतलब है कि इस तरह से भिवंडी की सीट को पब्लिक में कंफ्यूजन पैदा करने के लिए राष्ट्रवादी के बड़े नेता ने इस तरह का ऐलान नहीं करना चाहिए. इंडिया एकजुट है. नाना पटोले साहब हमारे सम्माननीय अध्यक्ष है महाराष्ट्र के, उनसे हमारी बात हुई. उन्होंने कहा कि नहीं, हमने ये सीट छोड़ा नहीं, ये सीट कांग्रेस की है. और भिवंडी में मैंने पहले भी कहा कि हमारी जो पॉपुलेशन है ये सिर्फ और सिर्फ पंजे को पहचानती है, कांग्रेस को पहचानती है. कल इसका परिणाम अगर ये लोग जबरदस्ती थोपने की कोशिश करेंगे तो इसका परिणाम ये होगा कि वोट कहीं और जाएगा और फिर इसका जो है भुगतान जो है पूरे इंडिया को भुगतना पड़ेगा. हमने ऊपर जो है हमारी बातचीत चल रही है और किसी भी सूरत में मैं बहुत दावे के साथ कहता हूं कि पार्टी जो है ये सीट नहीं छोड़ेगी. कैंडिडेट के बारे में मैं कुछ भी नहीं कहना चाहता, लेकिन मैं सिर्फ यही कहना चाहूंगा कि निशानी राहुल गांधी की जो है ये विजिट यहाँ पर हुई भिवंडी में, उनकी जो यात्रा हुई है, हमारा जो ग्राफ जो है था 60% पे था वो बढ़ के 87, 80, 90% तक चढ़ गया.
तो लोग अभी जो है आपका जो गठबंधन जो है महाविकास आघाड़ी का, वो वैसे ही रहेगा क्या? देखिए गठबंधन जो है वो सेंट्रल पे है, दिल्ली के लेवल पे गठबंधन हुआ है। वो गठबंधन वहां उसका फैसला होगा और जैसा वो फैसला यहाँ पर आएगा उसके हिसाब से हम लोग पार्टी आदेश का पालन करेंगे। ये बघा, सांगली, भिवंडी आणि मुंबई या जागेचा तिढा सुटलेला नाही आणि या जागेवर आमच्या नेत्यांनी प्रस्ताव दिल्लीला मांडलेला आहे। बाकी ठिकाणी जर महाआघाडी होत असेल तर या 3 ठिकाणी जर तिढा जर सुटला नाही, भिवंडी, सांगली आणि मुंबई, तर या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची आहे असा आदेश आम्हाला वरिष्ठांनी दिलेला आहे। आणि याच्यानंतर जो काही वरिष्ठ आम्हाला जे सांगतील की ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची की नाही लढवायची हे त्यांनी ते सांगतील, पण आदेश त्यांनी दिलेला आहे की ही प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे। सांगलीवाल्यांनी पण प्रस्ताव मांडलेला आहे, मी सुद्धा प्रस्ताव मांडलेला आहे। जर ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण ही निवडणूक लढवायची। जब तक महाविकास आघाड़ी का ज्वाइंट कॉन्फ्रेंस में ऐलान नहीं होता तब तक हमारा झंडे का इस्तेमाल वो ना करें, ना ही अपने किसी भी सोशल मीडिया पर या बैनर पर जो है कांग्रेस पार्टी के नाम का इस्तेमाल नहीं करें। ये मैं उनसे कहना चाहता हूँ। नहीं तो आगे क्या है, हमारे कार्यकर्ता कहीं भिड़ जाए, कहीं जो है हमको पुलिस तक जाना पड़े, इसको अवॉइड करने के लिए सब मैं राष्ट्रवादी कांग्रेस वालों को कहना चाहता हूँ। सत्यवार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।